नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आज आपण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आज आपण धाराशिव जिल्ह्यामधील एका ठिकाणी एक्सप्लोर करायला आलो आहेत। म्हणजे हे ठिकाण तुम्हाला माहिती असेल, गडदेवधरी म्हणून एक ठिकाण आहे। हायवेपासून एक 3-4 किलोमीटर आतमध्ये धाराशिव संभाजीनगर या हायवेवरती धाराशिवपासून एक 5-7 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे। तर या ठिकाणी आपण आत्ता आलो होतो। तर या ठिकाणी असा काही घाट आहे आणि या ठिकाणून रोड हा घाटातून खाली उतरतो आणि तर खाली एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाच्या पलीकडं तिथं एक खूप भारी असा एक रेल्वेचा ब्रिज आहे आणि तो ब्रिज मला वाटतं खूप युनिक आहे आणि असा ब्रिज तुम्ही कधी पाहिला नसेल किंवा कमी ठिकाणी पाहिला असेल। तर असा काही एक सुंदर ब्रिज या ठिकाणी आहे। तर तो ब्रिजच्या वरून ट्रेन पण जाते आणि ब्रिजच्या पलीकडच्या साईडला एक डॅम आहे। तर असं इथलं सुंदर माहोल एकदम मस्त। आज पाऊस पडलेला आहे लकीली आणि आत्ता थोडासा पाऊस थांबलेला आहे, तरी आम्ही आलो आहे गिअर वगैरे घालून, रेनकोट वगैरे घालून आणि आता कदाचित तिकडं जाऊ, कदाचित दुसरीकडे पण जाऊ। तर आता सध्या तुम्हाला हा प्लेस दाखवतो। तर मस्त माहोल झालेलं आहे, निसर्गरम्य वातावरण आहे इथं। या ठिकाणी पक्षी प्राणी भरपूर आहेत, म्हणजे या ठिकाणी इतके मोर आहेत की तर मोरांचा तुम्हाला 24 तास आवाज येणार मोर ओरडल्यांचा, एवढे मोर आहेत तिथं। आणि इथून असा मस्त युटर्न आहे, खाली रोड जातो, तिकडं ब्रिजपर्यंत जातो, तिथून पुढं पण खूप छान सिनिक रोड आहे एकदम। दाखवतो तुम्हाला पुढे गेलो, चला। तर मित्रांनो, गाडीवरती आता आपण चाललेलो आहे एडशीच्या जंगलाकडे आणि या ठिकाणी हे जे मंदिर बघताय एक हनुमानाचं मंदिर आहे। छान छोटंसं मंदिर आहे, एकदम छोटंसं। आणि या पाठीमागच्या साईडला सगळं जंगल आहे
इकडे इकडे सगळं जंगल आहे, इकडे रोड आहे, इकडं लोकांच्या शेती वगैरे आहेत. हे मंदिर खूप छान छोटंसं आहे. इथं दिसलं होतं, थांबलो 2 मिनटं, काही व्हिडिओज वगैरे काढले, फोटो काढले. आता आपण पुढं चालू आहे अडीचशे जंगलाकडे. इकडं फुल ऑफ रोडवाला रस्ता आहे, फुल ऑफ रोडवाला, खतरनाक, रोडच नाही आहे इकडं. काही अडचण नाही. बोला. पाण्याचा नाव तर या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे आणि हे आहे येडशीच्या जंगलामधलं एक ठिकाण. तर या ठिकाणी मस्त एक ओढा वगैरे वाहतो. इकडून सगळं जंगलातून पाणी वाहत येतं आहे. आधी आपली गाडी वरती लावलेली आणि या ठिकाणून इथं पायऱ्या आहेत आणि इथून असंच ते पाणी इकडं वाहत जातं आहे खाली. तर इथं छान आहे माहोल, एकदम मस्त माहोल आहे. पाणी वाहतं आहे, छान वाटतं. खूप जास्त पाणी नाही आहे, थोडंसं पाणी. पाऊस होऊन गेला इकडे, जास्त पाऊस नाही पडलेला, त्यामुळे पाणी कमी आहे सध्या. तर असं काही इथला सीन आहे मस्तपैकी. तर आम्ही प्रयत्न करतो आहे की कदाचित आपण गाडी इकडे घालूया, काही फोटोज व्हिडिओज घेऊया आणि परत वरती घेऊन जाऊ. आता एक ट्राय करणार आहे आम्ही. लेट्स सी काय होते. जंगल खूप छान आहे, मस्त एकदम जंगल. या साईडला कोणी येत नाही जास्त करून. इकडं आहे गुरुकुल. गुरुकुल म्हणजे या ठिकाणी एक प्लेस आहे जिथं निवासी काही कोर्सेस वगैरे आहेत ते शिकवले जातात आणि इथंच राहायची सोय वगैरे पण आहे. तर असं काही गोष्टी आहेत या ठिकाणी, पण कधी चालू असतं कधी नसतं, काही आयडिया नाही आहे असते आपल्याला त्याबद्दल. तर असं काही मस्त ठिकाण इथं आहे. तर या ठिकाणी आत्ता आम्ही खतरनाक असं ॲडव्हेंचर केलेलं आहे. हा पाठीमागचा जो ओढा आहे, तर इथं आम्ही गाडी घातली होती एक्सपल्स आणि इथं आपण बरेच फोटो आणि व्हिडिओज काढलेत, काही रील्स पण काढल्यात. ते तुम्हाला आता बघायला मिळतील आपल्या इंस्टाग्राम पेजवरती वगैरे.
आणि ही आपली एक्सपल्सने आज फुल ऑन ॲडव्हेंचर केलेलं आहे, डायरेक्ट एखाद्या वाड्यावरती जाऊन. मस्त वातावरण आहे इकडं, थोडंसं ॲडव्हेंचर केलं. आणि आता इकडं गुरुकुल आहे, कराची तिकडं जाऊ, नसेल तर परत बॅक टू दिस रोड. तर आणखीन एक ॲडव्हेंचर करत करत आपण या ठिकाणाला पोचलेलो आहे. आणि हे ठिकाण आहे जंगलात, आणि हे साईडचं सगळं जंगल आहे. तर इकडं ओढा वाहतोय, जो मगाचा ओढा होता तोच पुढं कंटिन्यू असा होता इकडे येऊन. तर असं काही इकडचं वातावरण आहे. मोठे मोठे झाड आहेत, जंगल आहे, आणि इकडं शेती आहे. म्हणजे इथं जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलवाल्यांची इथं शेती आहे, ते शेती करतात ते लोक इथं. आणि कडेने सगळा डोंगर आहे, सगळं जंगल आहे. म्हणजे कडेने थोडक्यात सगळं जंगल आहे. पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं ओढा वाहतोय, नाहीतर इथल्या ओढ्याला एक टिप कसा नसतो, एक पाण्याचा कण सुद्धा नसते. शांत वातावरण, झाडं इथली बघा कायम तुम्हाला अशी ओलसर पाहायला मिळते, कारण हे जंगलाचा भाग असल्यामुळे इथं मॉइश्चर जास्त. आणि इकडं समोर गुरुकुल आहे. तर इथं यायसाठी तुमची कुठलीही गाडी येते, फक्त रस्ता खूपच छोटा आहे, एकदम नॅरो रोड आहे. आणि झाडं अक्षरशः रोडवरती आलेले आहेत, कारला फुल ऑन घासू शकतात, काय अडचण नाही. पण येऊ शकता तुम्ही, कुठलीही गाडी घेऊन येऊ शकता. इथून खाली ओढा वाहत होतो, तिकडे गेलो होतो आम्ही. तर या ठिकाणी ही जी आश्रम आहे हे आर्य समाजाचं आश्रम होतं. इथे एक महाराज होते, ते महाराज हे आश्रम चालवत होते. आणि आता इथे सगळी शेती वगैरे आहे, सराउंडिंग सगळं डोंगराचं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता सगळा नजारा, मस्त माहोल आहे इथं. इकडं कुठंतरी बंधारा आहे म्हणून आम्हाला त्या काकांनी सांगितलं. आता आम्ही ते बंधारा बघायला जातो आहे, गाडी लॉक करतो आणि जातो आता तिकडं बघायला. तर हे असं काय आश्रम आहे इथलं. वर जाऊनच बघावं लागणार ना, त्याशिवाय दिसणार कसं. तर या ठिकाणी आम्ही जंगल एक्सप्लोर करतो या ठिकाणचं. तर या ठिकाणी आता तर मचान होती पाठीमागं, त्या तिथं पाठीमाग मचान आहे. तर ते मचानीवर चढून वरचा व्ह्यू बघायचा होता, पण आधी हा एक लँडस्केप दिसला इकडचा. तर हा लँडस्केप आम्ही बघतोय आता. तर या ठिकाणी इथून जेवढं पण जंगल आहे सगळं जंगल इथून विजिबल आहे. आणि त्या तिथं तो जो टॉप दिसतोय तिथं रामलिंगचं जुनं
रेल्वे स्टेशन आहे जे आधी होतं ब्रिटिशकालीन. आणि तिथं एक वाडा पण आहे. वाडा म्हणजे एक गेस्ट हाऊस टाईपमध्ये आहे आणि ते पण तिथं आहे, ॲक्टिव्ह आहे, अजून चालू आहे. पण तिथं प्रवेश फक्त मिळतो कोणाला, जे रेल्वेचे एम्प्लॉईज आहेत त्यांना. बाकीच्यांना तिथं एंटरटेन करत नाहीत, येऊ पण देत नाहीत. तिथं गेट वगैरे सगळं बंद असतं. तिथं दुर्गादेवीचं एक मंदिर आहे, तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर असं काही इथला सीन आहे मस्तपैकी. आणि प्रसाद म्हणतो इथं खाली नदी कुठंतरी. मला तर काय वाटत नाही इथं नदी आहे म्हणून. त्याचं म्हणणं इथं नदी आहे, नदी वाहती आहे, आवाज तर काहीच येत नाही.